हरेश्वर। बहुत ही अच्छी बॉलिंग यहाँ पे देखने को मिल रही है, कंटिन्यू डॉट्स के तरीके से प्रेशर बना के रखे हैं। एक ओवर के समाप्ति के बाद सामने वाली टीम का स्कोर जा पहुंचा है 5 रन। बहुत ही अच्छी बैटिंग करते हुए अपनी टीम के लिए अभी तक 5 रन जोड़ पाए, पर उससे भी अच्छी यहाँ पे जो लाइनअप है, बॉलिंग लाइनअप दत्ता मंदिर की, बहुत ही अच्छा ओवर डालते हुए अपनी टीम के लिए पावर प्ले में 5 रन देना बहुत बड़ी बात होती है। अपनी टीम को पूरा कंट्रोल में रखा है, कंटिन्यू डिस्कशन करते हुए एक दूसरे के साथ, अच्छी सोच यहाँ पे कप्तान की। और अगर गेम में बने रहना है जूहू तारा को तो कुछ बड़े शॉट्स लगाने होंगे। ये 5 ओवर का मैच जिसमें से 2 ओवर पावर प्ले। पहले ओवर के बाद टीम का स्कोर जा पहुंचा है 5 रन, एक विकेट के नुकसान पे। अगला ओवर लेके आए आकाश, सामने उनको फेस करेंगे पराग। और ग्राउंड पे टोटल जो क्राउड है ओवर क्राउडेड होते जा रहा है धीरे धीरे। अब शाम को जब देखेंगे यहाँ पे चलने की जगह नहीं रहेगी। जब भी जेएमडी चषक यहाँ पे होता है लोग बहुत दूर दूर से आते हैं देखने के लिए और खेलने के लिए भी। अगला ओवर लेके आकाश टू पराग। बहुत ही अच्छा बॉल डाला है, पीछे खेल दिया गया और एक शानदार कैच यहाँ पे। बहुत ही अनुभवी खिलाड़ी, बहुत टाइम से ये हमारे साथ ये सेम ग्राउंड पे खेलते हुए आए हैं। बहुत सारे लोग उनको देख के बड़े हुए। अच्छे बैट्समैन निर्मल, और उनको सामने है आकाश। अच्छी बॉलिंग पर उससे भी अच्छा शॉट वहां पे फ्लिक कर दिया है। 1 रन के साथ सामने वाली टीम का स्कोर जा पहुंचा है 6 रन। 2 विकेट के बाद सामने वाली टीम का स्कोर है 6 रन। अगर आपको मैच में बना रहना है तो जूह तारा को कुछ बड़े शॉट्स लगाने होंगे। जो उनके दिग्गज दो बैट्समैन ओपनर्स दोनों ही जा चुके हैं पवेलियन में रिटर्न। अच्छी कोशिश यहाँ पे बैट्समैन की, कंटिन्यू हरीश्वर ट्राई कर रहे बड़े शॉट के लिए, पर बॉल कनेक्ट नहीं कर पा रहे प्रॉपर। लाइन में अच्छी चेंजेस यहाँ पे आकाश द्वारा, जिस तरह से वो बॉलिंग में अपना लाइन चेंज कर रहे हैं, सामने वाले बैट्समैन को कुछ समझ नहीं आ रहा है। बहुत ही अच्छी बॉल यहाँ पे, शानदार बॉलिंग यहाँ पे, कंटिन्यू डॉट्स के साथ सामने वाली टीम पे पूरे तरीके से प्रेशर बना के रखा हुआ है। 2 ओवर का जो पावर प्ले था उसका यूटिलाइज यहाँ पे प्रॉपर नहीं कर पाई है जूह तारा, लेकिन दत्ता मंदिर ने उसको प्रॉपर यूटिलाइज किया है और अपने पक्ष में यह पावर प्ले को रखा है। दो बहुत ही अहम बॉलर इनके जो पूरे रन को दबा के रखे हैं। और यहाँ पे एक शानदार शॉट खेल दिया गया है, बॉल हवे में, नीचे है फील्डर, और एक अच्छा कैच यहाँ पे। एक और विकेट गवा दिया है यहाँ पे जूह तारा।
और अगले बैट्समैन आए आकाश, उनके सामने भी है आकाश। बहुत ही अच्छा शॉट यहाँ पे खेला है और ये शानदार शॉट यहाँ पे 4 रन के लिए आते ही 400 के स्ट्राइक रेट से अपने टीम के लिए बैटिंग करते हुए दोनों ही टीम से रिक्वेस्ट है मैच जल्दी से जल्दी स्टार्ट करें। दत्ता मंदिर प्लीज फील्ड की सेटअप प्रॉपर तरीके से रखें और कंटिन्यू मैच को आगे बढ़ाते जाए। आपका सहयोग लगेगा, आज फाइनल का मुकाबला भी होना है ग्राउंड पे। और उसी के साथ यहाँ पे टीम का स्कोर जा पहुंचा है 10 रन। और इसके बाद मैं यहाँ पे अपने बड़े भाई को थोड़ा कमेंट्री सौंपना चाहूंगा। मैं थोड़ा सा आऊंगा, थोड़ी देर के बाद वापस आपसे मिलूंगा। नुकताच गडी बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येतोय अशोक येतोय। गोलंदाज सज्ज मयूर पहिल्या चेंडूवर गडी बाद करतोय। दुसऱ्या चेंडूचा मारा करतील अशोक यांना। धावसंख्या 10। चांगलाच फटका, तेवढाच चांगला झेलही टिपला जातोय या। नेक्स्ट बॅट्समॅन पाठवायचं आपल्याला थर्ड अंपायर लेगीकडे। धन्यवाद। नुकताच गडी बाद झालेला अशोक हॅट्रिकवर आहे गोलंदाज मयूर। पाहूया हॅट्रिक साधतो की काय। नुकताच गडी बाद झालेला अशोक त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येतोय साईराज। पाहूया हॅट्रिकचा चेंडू, पाहूया हॅट्रिक साधतो की नाही गोलंदाज मयूर। स्ट्राईकवर आहे साईराज। यावेळी मात्र उजव्या अष्टांचा चेंडू खूपच बाहेर असल्या कारणास्तव एक अवांतर धाव मिळते। या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर। धावसंख्या होते ती 11। अजूनही स्थिर आपल्या या हॅट्रिकवर। पाहूया हॅट्रिक साधतो की नाही गोलंदाज मयूर। चांगला चेंडू होता, धाव घेण्यासाठी साईराज नकारतोय। निर्धाव चेंडू टाकला जातोय। चांगला कमबॅक करतो आपल्या गोलंदाजीमध्ये निर्धाव चेंडूने। तिसरे शतक मार्गस्थ। धावसंख्या स्थिर 11 धावसंख्या फलकावर लागल्या जातात 5 गड्यांच्या मोबदल्यात। अद्याप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती दत्ता मंदिर संघाकडनं। यावेळी चेंडू हवेत। पाहूया क्षेत्ररक्षक सज्ज तिथे। एक धाव पूर्ण होत आहे। एका धावने संतुष्ट म्हणावं लागेल तर साईराज यांना। या एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 12। आणि चांगला फटका निर्मलांच्या फलंदाजीमधून।
20. अजूनही तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. मयूर यांच्या गोलंदाजीचा पुन्हा एकदा सामना करतील आकाश. चांगला चेंडू, यॉर्कर प्रयत्न, चेंडू तेवढा सन्मान देऊन पॉईंटच्या दिशेने खेळून काढतोय निर्धाव चेंडू. शतक संपतायत, 3 शतक संपतायत. 5 गड्यांच्या मोबदल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा. सहा धाव्याने स्वतःचा आत्मविश्वास, त्याचबरोबर संघामध्ये धावसंख्येमध्ये भर देते. 31-31.
गोलंदाज राकेश टू आकाश. पुन्हा एकदा स्लोअर मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस करतो आपल्या गोलंदाजीमध्ये. एक धाव पूर्ण होते. एका धावेने संतुष्ट म्हणावं लागेल ते आकाश यांना. या एका धावने संघाची धावसंख्येमध्ये 32 धावसंख्या फलकावर लागतात. उर्वरित शेवटचा चेंडू. यावेळी मात्र सामना करेल फलंदाज डावखुरा साईराज. चांगला चेंडू चांगला कव्हरच्या दिशेने खेळून काढतोय मिड ऑफच्या दिशेने. एक धाव मात्र नक्कीच. शतक संपते. 4 शतक संपतात. धाव संख्या फलकावर लागतात त्या 32 33 धावसंख्या फलकावर लागतात. 4 शतक संपतात. 5 गाड्यांच्या मोबदल्यात. डीजे धावसंख्या स्थिर. 34 धावसंख्या फलकावर लागतात. यानंतरचा सामना असेल राई कोळीवाडा वर्सेस सातपाटी संघ. मी दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती करतो टॉसअप साठी यायचंय. आपण जर का आपल्या इथे असाल तर नाणेफेकीसाठी यायचंय. सातपाटी संघ त्याचबरोबर राई कोळीवाडा. शेवटचा षटक मार्ग असताना चांगला फटका आणि मिसफील्ड होता. चांगली चुकीची फेकी. त्याचाच पुरेपूर फायदा उचलतोय. 2 धावा काढल्या जातात धावून. या 2 धावाने संघाची धावसंख्या होती ती 36. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज सुभाष यांच्या मार्फत चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते ती आकाश आणि साईराज यांच्या दरम्यान. पुन्हा एकदा तिसरा चेंडूचा मारा करतील गोलंदाज सुभाष टू आकाश यांना. पॉईंटच्या दिशेने फटका लागतो. एका धावेने काही रोखू शकले नाही आकाश यांना. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 37. उर्वरित 3 चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकातील. पुन्हा एकदा विनंती करतो राई कोळीवाडा वर्सेस सातपाडी संघ. चांगला फटका जोरकस मारण्याचा प्रयत्न. ग्राउंड शॉट लागला जातोय. विडोच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव नक्कीच मिळते. एका धावने संतुष्ट म्हणावं लागेल ते साईराज यांना. या एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 38. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. पाहूया 2 चेंडूमध्ये किती धावा जमा करतात आपल्या संघाकरिता फलंदाज स्ट्राईकवर आकाश. पुन्हा एकदा उशिरा खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. असफल ठरतोय. निर्धाव चेंडू टाकला जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुभाष यांची. शेवटचा चेंडू स्ट्राईकवर आकाश. सीझन 4 JMD चषक 2026 यामध्ये आम्हाला
39 धावांचं लक्ष्य, 39 टू विन. आमचे जे स्पॉन्सर आहेत, आम्हाला जी मोलाची मदत केलेली आहे, त्या सर्व स्पॉन्सरचे आम्ही ते आभार प्रदर्शन करतोय. सर्वप्रथम JMD बॉयज यांचे जे छोटे छोटे कार्यकर्ते आहे, आमचे पूर्ण JMD स्पोर्ट्सचे जे आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानतोय. इथे मी खास नमूद करीन UPL लिमिटेड, मिसेस सँड्रा श्रॉफ. आमच्या गावात काही कार्य असेल तर त्यांची आम्हाला मोलाची साथ मिळते. तसेच चेतना आकरे यांच्याकडून आपल्याला या भव्य दिव्य ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत, हरेश्वर आकरे ह्यांच्या स्मरणार्थ. यानंतर मी जिकर करीन ते किशोर मांगेला, चंदाभाऊ यांच्यातर्फे फुटबॉलसाठी जे आम्हाला प्राइजेस होते ते आलेले होते. त्यानंतर धीरेन गावडे यांच्यातर्फे पहिलं प्राईज आलेलं आहे या क्रिकेट टुर्नामेंटसाठी. नरेंद्र गावडे, कैलासवासी नरेंद्र गावडे यांच्या स्मरणार्थ. इस्माईल मुर्शाद यांच्यातर्फे सेकंड प्राईज आलेलं आहे आणि साऊंड सिस्टम देखील त्यांच्यातर्फे आलेले आहे. यानंतर सगळ्यात जास्त मी आभार प्रदर्शन करीन यश थोटी. 2 दिवसाचं आम्हाला जेवण जे स्पॉन्सर करतात आणि हे जेवण फक्त JMD बॉईज साठी नसतं, तर इथे येणारे 12 संघ आणि कोणी जाऊन जेवू शकता. आणि यानंतर आहेत ते आमचे ओमकार ढोंगडी यांनी संपूर्ण आपले जे JMD बॉईजच्या ज्या जर्सी आहेत ह्या आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. त्यानंतर राज सावंत यांच्याकडून आम्हाला मदत आलेली आहे. जू तारा कोळी जमात आमच्या पाठीशी उभे आहेत. आणि त्यानंतर अनिलभाई पाटील, विक्टर फर्नांडिस या सर्व स्पॉन्सरचे आम्ही आभार प्रदर्शन करतो. आणखी नावं घेईन रामभाई. ही जी मॅच आपण यूट्यूबवर ग्लोबली पाहू शकता. आमचे बरेच सहकारी इथे हजर नसतात, जगात कुठेही असतात, ते तिथे पाहू शकतात. JMD चषकचा थरार तो यूट्यूब रामभाई यांनी स्पॉन्सर केलेला आहे. भावेश भालिया यांच्यातर्फे हा भव्य मंडप दिलेला आहे त्यांनी, त्यांचे देखील आभार. जतीन थोटी, विजय भिवा थोटी यांच्या स्मरणार्थ 2 दिवसाचं आम्हाला हे पाणी त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे, कारण गरमी आपण पाहत आहे. ह्या पाण्याचा धर्म त्यांनी केलेला आहे. जतीन थोटी, जूतारे कोळी जमात, मत्स्य सहकारी संघ यांचे देखील आम्ही हार्दिक आभार आहोत. फॉरेवर डायमंड आमच्या पाठीशी भरपूर मोठ्या प्रमाणात ते उभे असतात. आकाश वजे यांचे ते मित्र आहेत. अनिल पोरबंदरवाला, SK फिरोज, इम्पोरियो स्पोर्ट्स यांनी फुटबॉल जर्सी स्पॉन्सर केलेला, त्यांचे देखील थँक्स. संकेत गावडे यांनी फुटबॉलच्या सामन्यासाठी स्नॅक्स दिलेले. आयुष स्पोर्ट्स, भावेश मांदलिया, जगदीश रेवस्कर, तुळजाभवानी वॉटर टँकर यांनी हा पूर्ण ग्राउंड आपण जो मेंटेन केला आहे ह्याच्यासाठी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली. फ्रूट अड्डा, हितेन मुकादम यांनी आपल्याला सकाळी नाश्त्यानंतर जे चांगले स्नॅक्स आपल्याला पुरवलेले आहेत. मिलिंद वाजे, आकाश वाजे यांचे देखील थँक. लक्ष्मण थोटी यांच्या स्मरणार्थ वसंत थोटी यांनी देखील भरपूर आम्हाला मदत केलेली आहे. स्वर्गीय अजय गावडे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांतर्फे मॅन ऑफ द सिरीजसाठी एक सरप्राईज गिफ्ट असणार आहे, जे आपल्याला संध्याकाळच्या मॅचसाठी पण काम येणार आहे. या सर्व स्पॉन्सरचे आम्ही हार्दिक आभारी आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे. धन्यवाद. मी तुम्हाला सांगू इच्छितो आपला दत्त मंदिर संघाला 3रा फलंदाज. धन्यवाद. आणि सामन्याला सुरुवात होत आहे. संघाकडे पहिले शतक घेऊन येतोय निलेश आणि आघाडीचे फलंदाज ऋतिक आणि त्याला साथ देतोय मयूर. चांगला चेंडू, पहिल्या चेंडूवर बिरकावर मारायच्या प्रयत्नात असं पलटवतोय. निर्धाव चेंडू टाकला जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ती
चांगला फटका यावेळी मात्र कवरच्या वरून खेळतोय. खरोखरच उत्कृष्ट फटका सर्व प्रेक्षकांची वाहवा करतोय. धन्यवाद डीजे. अंश कुठेतरी असेल त्याने ते स्टेजवर यायचं. अंश मी नाणेफेकीसाठी विचारतोय, मी बोलवण्यात येते. चांगला चेंडू, चांगला कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू टाकला जातोय. यानंतरचा सामना असेल राई कोली वडावी. पुन्हा पुन्हा आपल्याला बोलवण्यात येतो नाणेफेकीसाठी. आणि सातपाडी संघ प्लीज आपण नाणेफेकीसाठी ते यायचंय स्टेज जवळ. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर निर्धाव टाकला जातोय. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज निलेश आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा कावडच्या मिडऑफच्या दिशेने वरून खेळतोय. उत्कृष्ट शॉट, जागेवर खेळण्याचा प्रयत्न करतो. चांगला आत्मविश्वास दाखवतो आपल्या फलंदाजी. राई कोलीवाडा इथे आलेले आहेत. मी विनंती करतो सातपाडी संघ आलेले आहेत, मी नाणेफेकी करून घ्यायचे. रत्नेदा पहिले शतक, पॉवर प्ले शतक असल्या कारण पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज निलेश. टुरूत एक पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या वरून वन बाउन्स चौकार. डग 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 डग. डॉट बॉल आला. एक बॉल आला. हो गोलंदाज येतो संघाकरिता दुसरे गोलंदाज निहार. चांगला फटका कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, गॅप शॉट पाहायला मिळतोय आणि हा 2-3 बाउन्सने चौकाराने सुरुवात. त्यांचा सामना असेल पुन्हा एकदा
चालू असलेल्या सामन्याकडे वळूया. स्लोअर मध्ये चेंडू काही समजू शकले नाही. मला वाटतं बॅटीची कडा घेतली असावी आणि झेल सुटलं होतं किंवा लागलं असं, दुखापत झाली असावी. जरा बघायचंय तिथे दुखापत, पाणी जरा सोय करायची पाण्याची. आयोजक त्याला पाण्याची सोय करून घ्यायचंय, कोणतरी जायचंय. और इसी बीच हमारे यहाँ पे सिंह भाई ट्रैफिक पुलिस से हमको हमेशा हेल्प करते हैं. आपका इधर हार्दिक अभिनंदन करते हैं हम यहाँ पे. काय पंच लागले आज थोडीशी दुखापत होत आहे यष्टी यांना. चेंडू डायरेक्टली त्यांच्या आदळला असेल डोक्यावर आणि त्यांना दुखापत होते. त्याच्याकरिता बर्फ मागवले आहेत, बघूया घेऊन येतीलच. प्रथम उपचार त्यांना केला जाईल, आपल्याकडे सोय उपलब्ध आहेतच. पहिले शतक संपते, धावसंख्या फळकावर लागल्या जातात एका शतकानंतर 14 आणि आता दुसरे शतक मार्गात असताना 5, म्हणजे एकूणच धावसंख्या फळकावर लागतात त्या 21. 21 धावसंख्या फळकावर लागतात. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज निहार टू ऋतिक. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न, चेंडू हवेत, पाहूया स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि सर सोप्पा झेल टिपला जातोय. गोलंदाज फलंदाजी करत होता आपल्या संघाकरता ऋतिक. एकूणच 14 धावा, एकूणच 16 धावा काढून तंबूत परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येतोय निखिल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज निहार. चौथा चेंडूचा मारा करेल टू निखिल यांना. चांगला बिरकावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय स्क्वेअर रेगला, टू बाउन्स चौकारामध्ये रूपांतर केला जातोय. चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगली अपील सुद्धा केली जाते, पण तिथे फेटाळली जाते. धावचीतची स्टंपिंग घेण्याचा प्रयत्न होतो यष्टीरक्षाकडनं. चांगला चेंडू कमबॅक करतो आपल्या गोलंदाजीमध्ये निहार. लास्ट बोललाय. धावसंख्या स्थिर. अजूनही शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज निहार टू निखिल. पुन्हा होता बिरकावर मारायचा प्रयत्नात थोडस मिस जजमेंट होतंय. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव चेंडू, 2 शतक संपत आहेत. धावसंख्या स्थिर, 1 गड्यांच्या मोबदल्यात 25.
थोडं घाई करायचे सामन्याला पंच आणि त्याचबरोबर मी रत्नेश यांना विनंती करतो स्टेजवर यायचं त्यांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय मोरेश्वर कोळी यांचा सन्मान केलं जाईल. खरोखर त्यांच्या या प्रत्येक आपण बोलतो ना लिखाणाचं महत्त्व किती असतं त्याच्या प्रकारे जेवढे परमिशनच्या त्यांची जी गरज बसतं ती त्यांची पुरवली भागवली जाते ते यांच्याकडनं मनोहर काकाकडनं त्यांचा इथे सत्कार केला जातोय. शॉल देऊन पुष्पगुच्छ अनेक सन्मान चिन्ह म्हणून दिले जाते. धन्यवाद आपल्या या मदतीस. आपले हार्दिक स्वागत. आपण वेळ काढून इथे आलात मॅच बघण्याकरिता. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. दुसरे तिसरे शतक मार्गस्थ असताना गोलंदाज निलेश आपला स्पेल पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा विश्वास दाखवतोय कर्णधार निलेश या गोलंदाजाकडे. धावसंख्या स्थिर धावसंख्या फलकावर लागल्या जातात त्या 25 अवघ्या 39 धावांचं लक्ष समोर ठेवले ते जीवतारा संघाने. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर तेवढं बेर कॉल मारायचा प्रयत्न वन बाउन्स चौकारामध्ये रूपांतर केला जातोय. तेवढे जोरकस बॅट फिरवली जाते या चौकार सामना असेल. राई कोलीवाडा वर्सेस सातपाडी संघ. नाणेफेकी जिंकून राई कोलीवाडाने लगेच आपला सामना झाल्यानंतर या सामन्यानंतर लगेच मैदानात उतरायचं आहे. अवघ्या 5 शतकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची. गोलंदाज निलेश चांगला डावकरा फलंदाज खेळण्याचा प्रयत्न फील्ड करण्यामध्ये एक धाव नक्कीच पूर्ण होत आहे. मिस फील्ड केले जाते त्याचं रूपांतर 2 धावेने केलं जात आहे. चांगलीच रनिंग विटीचा विकेट बनावावी लागेल मयूर आणि निखिल यांच्या दरम्यान. दोन धावने संख्या होतात 31. पुन्हा एकदा बेरकावर मारण्याचा प्रयत्न यावेळी मात्र गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय. सीमारेषा पार षटकार या 6 धावने कमांडीचे. संघ आणि सातपाडी संघ आपला संघ तयार ठेवायचा आहे आणि राई संघाने फिल्डिंग सजवायची आहे. त्यानंतर लगेच आपला सामना आहे. वेळ न दवडता आपण लगेच मैदानात उतरायचं आहे. जिंकायला हव्यात अवघ्या 2 धावा दत्त मंदिर संघाला. तिसरे शतक मार्गस्थ गोलंदाज निलेश. थोडंसं महागडं शतक म्हणता येईल. एकूण 3 चेंडूमध्ये 11 धावा दिल्यात. जिंकायला हव्यात 2 धावा. निर्धाव चेंडू अजूनही 14 चेंडू मध्ये 2 धावांची गरज जिंकण्याकरता पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज निलेश. फुल टॉस आदळतोय बॅटवर घेतोय एक धाव. षष्टीरक्षक स्वतः धावतोय. चांगला झेल टिपला जातोय. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज नवोदित खेळाडू मैदानात उतरतोय. ठीक आहे जाऊ दे. जाऊ जाऊ रिवर्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न असं पलटवतोय. निर्धाव चेंडू. शतक संपतंय. 3 शतक संपतंय. धावसंख्या फलकावर लागल्या जातात त्या 37.
सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन त्यांचंही आपण विकेश शर्मा यांचं इथे सन्मान केलं जातं. खरोखर तू टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षण टिपला जातो. मी ऐकलंय तू रत्नेश यांचे पण व्हिडिओ पाठवतोस त्याला वैयक्तिक. आमचंही पाठवत जा कधीतरी. ऑल टेनिसचं चांगले जेवढे चांगले आपण बघताय तेवढे फोटोज व्हिडिओ सर्व काही आपल्याला टिपले जातात ते याच्याकडनं. आणि यावेळी मात्र षटकारामध्ये विजयी संघ ठरला जातोय. वर्सेस सातपाटी संघ राई कोळीवाडा.